स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में नागपुर महानगर पालिका 9 अगस्त से 17 अगस्त तक हर घर तिरंगा 2026 अभियान आयोजित कर रही है। इस दौरान शहर भर में तिरंगा रैली, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनी और 75,000 तिरंगों का वितरण किया जाएगा। स्वतंत्रता के अमृत महोत्सव के अंतर्गत नागपुर महानगर पालिका द्वारा 9 अगस्त से 17 अगस्त 2026 तक हर घर तिरंगा अभियान उत्साहपूर्वक मनाया जाएगा। अभियान के तहत शहर में 75,000 तिरंगों का वितरण किया जाएगा, जिसमें मनपा स्कूल्स के विद्यार्थियों और आर्थिक रूप से कमजोर क्षेत्रों को प्राथमिकता दी जाएगी। कार्यक्रमों में तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनी, तिरंगा रैली, विशाल तिरंगा रंगोली, फाड़नी विभीषिका स्मृति दिवस, वंदे मातरम आधारित सांस्कृतिक संध्या तथा स्वतंत्रता दिवस पर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम शामिल है। महानगर पालिकाओं ने सभी नागरिकों से इस अभियान में सक्रिय भागीदारी कर राष्ट्रभक्ति का संदेश जन जन तक पहुंचाने की अपील की है। 2022 पासून हर घर तिरंगा हा कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून आणि शासनाने आवाहन केल्यामुळे सर्व लोकांच्या माध्यमातून राबवला जातो। त्या संदर्भातच महानगरपालिकेने घेतलेला निर्णय तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना निमंत्रित केलं। प्रेसला माननीय बाल्याभाऊ बोरकर, शिवानीताई, लीलाताई, मंगलाताई हे सगळे आहेत। आपल्याला विनंती ही आहे की 22 पासून माननीय मोदीजींच्या पासून सुरुवात झालेला हा कार्यक्रम जो दरवर्षी आपण साजरा करतो, प्रत्येक घरी तिरंगा लागला पाहिजे। महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना आव्हानही आहे आणि झेंड्याचं वाटपही आहे। 1,75,000 झेंडे यावेळी आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून वाटतोय। इतरही काही सेवा संस्था यांच्याही माध्यमातून काही ठिकाणी झेंड्यांचं वाटप होणार आहे आणि हे झेंडे जे आहे हे 15 तारखेला प्रत्येक घरी असले पाहिजे। मागे काही वेळेस एखाद्या वेळी झेंड्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होत असेल तर तो होऊ देता कामा नये, या गोष्टीची विनंती आपल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातूनही आम्ही करतोय। आणि एक सप्ताह या संदर्भात करतोय आपण। तिरंगा वंदे मातरम प्रदर्शन सुरेश भट सभागृहामध्ये 8 तारखेला दिवसभर असणार आहे। जे दुसरा तिरंगा रॅली करणार आहे आपण 9 तारखेला 9 ऑगस्टला, जी बाजीप्रभू चौकापासून लाल बहादूर शास्त्रीच्या चौकापर्यंत अशी ती होणार आहे। एक मोठा झेंडा 700-750 मीटरचा मोठा झेंडा त्या रॅलीमध्ये असणार आहे। मोठ्या आकाराची तिरंग्याची रांगोळी कविवर्य सुरेश भट सभागृहामध्येच आपण चित्रित करणार आहे। 14 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता वंदे मातरम आपलं जे उद्यान आहे वजेरियामध्ये, त्या ठिकाणी जी फाळणी झाली होती, जी आपली दुःखद आठवण आहे, त्या संदर्भातला ती किती परिस्थिती भयावह होती या संदर्भातली माहिती देणारा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केला आहे वंदे मातरम गार्डनमध्ये। वंदे मातरमावर आधारित सांस्कृतिक असा कार्यक्रम चिटणीस पार्क इथे देखील आहे। तो 13 ऑगस्टला आहे सकाळी 8 वाजता आणि तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम 15 ऑगस्टला दुपारी 12 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आपण घेणार आहे। अशा प्रकारे एक सप्ताहभर आपण तिरंग्याची आपली आठवण, तिरंग्याचा मान सन्मान हा वाढण्यासाठी आणि सर्वांच्या मनात त्याच्याविषयीची देशभक्तीची भावना जी आहेच ती अधिक प्रज्वलित व्हावी यासाठी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन नागपूर महानगरपालिकेने केलं आहे। यासाठी माननीय आमदार साहेब जे आहे त्या लोकांसोबत बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सर्वांनी म्हणजे माननीय मते साहेब आहे, दटके साहेब आहे, भिंडे साहेब आहे, खोपडे साहेब आहे, या सर्वांशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी एक मोठा निधी यासाठी देण्याचं आपल्या त्यांच्या निधीमधून मंजूर केलं। देशभक्ति, एकता और राष्ट्रीय गौरव का संदेश देने वाला हर घर तिरंगा 2026 अभियान नागपुर में जन भागीदारी के साथ मनाया जाएगा। अब देखना होगा कि इस बार यह अभियान कितनी नई मिसालें पेश करता है।